तू जा. किती वेळ आत बसलीस ग? ही की बाहेर लवकर. बसून बसून कंटाळा आलाय मला. कायच करायला नाहीत. ऐकतेस का? हो आले. येतेस. झुरते उडते तुझ्यासाठी मन ग, नकळते तुलाच ग. उधाण जीवाला वाटता ग, तुलाच तना ग. काय व्हायला लागलंय मला? असं का होतंय? काही कळना मला जग. रंग मनाचा झाला गुलाबी, तुला पाहताना ग. खूळ तुझ दाटलं या डोळ्यात ग, येड्यावानी करतय जीव आता ग. सजलं रात्रीला सप्पान फिरमात, हरलो भान व्याग तुझ्याच नादात. काय नक्की आज तुझ्या डोक्यात? ऐक ना तू या मनाच एकदा, बाबरल है तुझ्या मग हळू हळू. बोलत डोक्यात नाही, हातात आहे. बाबरल ड्रेसिंगची पट्टी आणि ही औषध. जखमेवरती ड्रेसिंग करायचं आहे ना? ते इथं सगळी गुलाबी गुलाबी होतं. ते ते वाजणारी ते सगळे कुठे गेले? सूर्याने काय झालंय तुला? काय बडबडतोयस तू? एक मिनिट. ड्रेस बदलून साडी कधी घातली? ड्रेस? हा, मी काही बदललेलं नाहीये. ही तीच मगाचीच साडी आहे. नक्की का? सूर्या, मला असं वाटतं ना, आता जास्त विचार करून तुझ्या मेंदूवर ताण येतोय, म्हणून काही बडबडतोयस, काही दिसतंय तुला. चल बरं, आपण ड्रेसिंग करून घेऊया. तू जा. हनीमून आल्यावर पट्ट्या पण बदलत बसतं ग. एवढं भारी वातावरण आहे, जवळ यायचं सोडून तू येस. अजिबात नाही. आपण इथे हनीमूनला नाही, तुझ्या रिकव्हरीसाठी आलो. चल बरं, मला ड्रेसिंग करू दे आता. तुझ्या हातानं माझ्या जखमा बऱ्या होतील, पण इथे येऊन जर आपण हनीमूनच नाही केलं तर माझ्या मनाला होणारी ती कशी जखम भरून काढणार आहेस? तू एकदा बरा झालास ना की या जखमेवर पण रोज ड्रेसिंग करीन. हा मी हे असलं सगळं ना फक्त सिनेमा मध्येच बघितले. मला पण काय कळत नाही आपण काय करायचं ते. काय करायचं म्हणजे? लोक जे पलंगावर करतात तेच करायचं. काय? अगं 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 ए बाई, अगं अगं थांब. तुला नेमकं करायचंय काय? काय करायचं म्हणजे? अहो मी चेक करते हा बेड तेवढा मजबूत आहे का नाही. आपल्या घरच्या सारखा हा पलंग तुटायला नको ना, नाही तर उगा इज्जत जाईल आपली. धनू, त्या पलंगावर आपण चुकून पडलो होतो, त्यामुळे तो पलंग तुटला होता. काय चाललंय तुझं? काय करायचंय आपण इथं? मग अशी म्हणलं ना, जे बाकी लोक करतात तेच करायचे. म्हणजे आरशात चेहरा बघा तुमचा. तुम्ही असं कावरे बावरे झालं का नाही का मला लय मज्जा येते. टेन्शन नॉट, तसलं काय नाही करायचंय मला. मला फक्त या बेडवर आरामशीर झोपायचंय. हो बघा ना किती मऊ गादी आहे, मस्त झोप लागल. तू झोप, मला नाही झोपायचं. मम्मी कुठं म्हणले ती इथं झोपा, माझ्यासोबतच झोपा. तो बघा तिथं मस्तपैकी सोफा आहे, तिथं जा आणि आरामात झोपा. पण ना त्याआधी आपण केक कटिंग करून घेऊ. हे धनू, तुला एवढं तरी काय वाटतंय का नाही ग? हा, आणि तू केक ना तूच काप. मी चाललो. कुठं? मी माझ्या झोपायची सोय करायला चाललोय. झोप तू. अहो तुम्ही असं काय बघताय माझ्याकडे? तुम्हाला मी काय सांगतोय, तुमच्याकडे जर एक्स्ट्राची गादी असेल ना तर द्या की मला.
अहो थांबू पण वाटेना झालं हो, एवढी झोप आल्या. कधी रूम मध्ये जातोय ना झोपतोय असं झालंय. अहो हनीमून कपल म्हणून आलाय ना तुम्ही आणि एक्स्ट्रा मॅटर्स मागताय. बरं एक्स्ट्रा मॅटर्स हवी कशाला? अहो त्याच्याशी तुमचं काही घेणं देणं आहे. मी काय सांगतोय, तुम्ही एक एक्स्ट्राची मला गादी द्या, त्याच्या बदल्यात तुम्ही पैसे घ्या की. हे बघा तुमच्यासाठी आम्ही डबल बेडची रूम दिलीये. अहो पण मला त्याच्यावर नाही झोपायचं. अहो काय बोलताय कळतंय का तुम्हाला? तुम्ही हनीमून स्वीट म्हणून आला इथं हा आणि बेडवर झोपायचं नाही म्हणताय. अहो तुम्हाला काही कळतंय का? अहो घ्या की मला समजून आणि बिन काय विचारता एखादी एक्स्ट्राची गादी द्या. अहो पाहिजे तर तुम्हाला हात जोडतो, द्या की. आव काय चाललंय तुमचं? ए धनु, तू याच्यामध्ये पडू नका. मी ह्यांच्याकडनं एक्स्ट्राची गादी घेणार, ती घेऊन येणार आणि त्याच्यावर झोपणार. काय हो इकडे तुमचं काय डोकं फिरलंय का? आता काय झालं? हे सगळं दादाला कळलं तर अरे त्याला कसं कळणार आहे? तो झोपलाय तिथं. जरा बघा त्यांच्याकडे. तुम्हाला वाटतंय का की ते दादा वहिनीला सांगितलं बिना राहणार आहेत? आता आपल्या रूम मध्ये जे सगळं डेकोरेशन झाले ना ते बी वहिनीने त्यांच्या मदतीनंच केलं असतं. कळलं? आणि हा जर का दादाला उद्या काय कळलं ना की त्याच्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही द्यायची. मी समजा सांगून मोकळं होणार आहे, मग तुम्ही आहे आणि दादा आहे. आणि तसं बी त्याच्या बहिणींना त्रास झाला की दादा काय करतो हे मला तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही, हो ना? इथनं पुढं कुठल्या बी पोरीला फसवण्याचा, तिच्या आयुष्याशी खेळण्याचा प्रयत्न केला ना, तू व्हायचं आणि मी आहे. हा बरं बरं ठीक आहे ठीक आहे. त्याला नको काय सांगायला. चल आपण जाऊया, झोपूया. चला मग गपचूप जाऊन झोपा. अजिबात नाटकं करू नका. एक्स्ट्रा मॅटर्स कशाला? अहो आम्ही हनीमून कपल आहे की नाही? मग अहो नवरा बायको तर असे रुसवे फुगवे होतच असतात. आमचे हे थोडे रुसलेले पण आता नॉर्मल आहेत, हो ना? होय होय. तुम्ही लक्ष नका देऊ त्यांच्याकडे. चला गुड नाईट. ठेवा ती तुमच्याकडे. मालक थोडं बोलायचं होतं. आमची शांतता बिघडवणं एवढं मोठं काय झालंय? मालक ते तेजू घर सोडून निघून गेली. या घरची सून आहे ती, त्यात पोटूशी आहे. अशा अवस्थेत घराबाहेर जाणं म्हणजे माती खाल्ली आपल्या पोरानं आणि त्याची शिक्षा तिला बिचारीला का म्हणून. झालं हेच सांगायचं होतं. नाही म्हणजे ह्याच्यावर काहीतरी तोडगा काढायला पाहिजे ना. तिच्याशी बोलायला पाहिजे. या सगळ्यात तिची काय चूक आहे सांगा की. खरं तर शत्रूनं जे काय केलंय ते कळल्यावर मला बी त्याच्याशी बोलण्याची अजिबात इच्छा नाही. तेजू तर बायको आहे त्याची, तिचं नाराज होणं स्वाभाविक आहे ना. मालक तुम्ही जरा. आम्ही काय करायचं हे तुम्ही सांगायची वेळ अजून आलेली नाही. तेजूशी बोलायला पाहिजे कळते आम्हाला. त्याहीपेक्षा सरनोबतांकडे सगळ्यांना उत्सवाला जायचंय. घरची सून आली नाही तर गावभर आबरूचे दिंडोळी निघतील आमच्या. मालक तुम्ही तुमच्या आबरूचा विचार करताय आणि त्या पोरीच्या मनाचा विचार कोणी करायचा. जिबले चुरू चुरू चालायला लागले तुमच्या आत्ताच. या पोरांवर संस्कार करायचे होते तेव्हा काय करत होता तुम्ही? तुमचं रक्त नासक निघालंय कबूल करा. ही तुमची पोरगी तुळजा बापाला मान खाली घालायला लावायची एक संधी सोडत नाही. ते तुमची ड्युटी. त्यांना स्वतःवर ताबा नाही, दोष आमचा. तुमच्या तिकडच्या खानदानावर गेली पुढं. मालक हो काय बोलताय? काय चुकीचं बोललो? काय चुकीचं बोललो? आमची सगळी इज्जत धुळीला मिळवली या पोरांनी. आमची इज्जत सगळ्यात आधी, त्यानंतर सगळं काय. आमचा मान सगळ्यात मोठा. त्यासाठी कोणाची मान कापायला लागले तरी आम्ही मागे पुढे बघत नाही, माहिती येतं मला. इथं तुमच्या नासक्या रस्त्यानेच आम्हाला मान खाली घालायला लावली. डोळे ओले करणं बंद करा. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, दुनिया हेकडची तिकडं झाली तरी चालेल, जालिंदर निंबाळकरचा थाट कमी नाही झाला पाहिजे. उद्याच्या या प्रकरणाचा काय तो निकाल लावतो आम्ही.
हा, तुला चांगली मजा येते ना स्वतः अशी पसरून झोपल्या बेडवर. मला एवढा त्रास होतोय. किती 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 वाईट आहेस ग तू. हा मग तुम्हाला मी अडवलंय का? या इथं स्लीपा. काय स्लिपा? म्हणजे इथं झोपा. मी तुझ्या बाजूला झोपू? हा मग लहान मुलासारखं करू नका उगाच. आपण एकत्र झोपलो तर आपल्यात काहीतरी होईल असं नसतं. मी माझी झोपते, तुम्ही तुमचं झोपा. बर तुम्हाला एवढंच अवघडल्यासारखं होत असेल ना तर एक काम करा, तुमचं पाय ना माझ्या तोंडाकडे करून झोपा, मग तर झालं. काय गरज नाहीये, मी आहे ना इथं. बरा आहे, झोपतो इथं. काय हो तुमचा काय स्वतःवर विश्वास नाहीये का? माझा दादा म्हणतो माणसाचा ना स्वतःवर ताबा असावा, नाहीतर ए धनू, उगाच काय बी बोलू नका. अहो मग या आणि शांत झोपा इथं. तसं बी इच्छा नसेल ना तर काय बी होत नसतं. फार फार तर काय होईल, आपण दोघं निवांत झोपू, नाही तर तुमच्या सोफावर फलाफली. काय फेला फिली? म्हणजे पडापडी. मगापासून बघते मी 4-5 वेळा तरी डोकं आपटलंय तुमचं. अशाने तुम्हाला शांत झोप लागणार आहे का? आणि ऐका, जर तुम्ही रात्रभर आता जागलात ना तर उद्या सकाळी लोकांना वेगळाच संशय येईल. वहिनी याचा काय अर्थ काढेल मी तरी सांगू शकत नाही बाबा. होय, तसं पण बरोबर बोलते ही. येत आहे ना? आलो. एक काम कर, अगं सरक तिकडं. धनू, तात्या, हा तेजू, तू अगं झोपली नाही होय अजून? नाही पण तुम्ही का जागे आहात आणि एकटे का बसलात? चला आत, उशीर झालाय, झोपा आता. इथं बसून सुद्धा तीच रिकामं घुमारं घुमणार आहेत. आता आत येऊन सुद्धा तीच. मग आत येऊन काय करू? तुम्ही पोरी माझ्या एवढा जीव लावताय, मी असं वागून सुद्धा सूर्या एका शब्दानं कधी मला वाईट बोलत नाही बघ, कधी उलट बोलत नाही, तरी बी मन थाऱ्यावर राहत नाही बघ. का माहित आहे? कारण आपल्यावर जीव लावणारी लई जण असतात ग, पण आपण ज्याच्यावर जीव लावला ना, विश्वास ठेवला ना, त्यानं आपल्या विश्वासाला तडा दिला ना, का मग लई त्रास होतो बघ. आपल्या पोराने किती बी प्रेम केलं, जीव लावला, तरी काय उपयोग होत नाही बघ. तात्या, मला माहिती तुम्ही आईवर खूप प्रेम केलं, विश्वास ठेवला, पण तिने नाही, तिच्याबद्दल माझी काही मी तक्रार नाही बघ, पण मला एका गोष्टीचा लई त्रास होतो बघ, का माझ्या प्रेमात असं काय कमी होतं ग, काय कमतरता होती का तिनं असं माझा विश्वासाला तडा द्यावा. हा, तिने सोडून जाणं माझा निवडटपणा वाटतोय बघ. तात्या, एवढं प्रेम करून पण जर एखादा माणूस असंच वागत असेल तर काय करायचं?
याच प्रश्नाचं उत्तर लईवर सोडतोय बघ पोरी. जोवर काही बी हाताला नाही लागलं पर एवढं हो सुद्धा तुझ्या आईवर माझा तेवढा जीव आहे. खरं आपण लावलेला जीव ठेवलेला विश्वास खरं होतं ना ग. खरं होतं ना. तात्या, तुम्ही आणि मी ना एकाच वजनाच्या दोन वेगळे पारड्यात होतो. मी पण तुमच्या इतकाच विश्वास ठेवला होता माझ्या नवऱ्यावर, जीव लावला होता. पण त्या बदल्यात मला फक्त विश्वासघात मिळाला. तात्या, वेळोवेळी सत्य माझ्या डोळ्यासमोर येत होतं, पण तरी मी स्वतःला फसवत होते की नाही, हे असं वागू शकत नाही, हे सांगून स्वतःला समजावत राहिले. पण शेवटी ज्याची भीती होती ना तेच झालं. एवढा जीव लावून सुद्धा यांनी परक्या बाईची वाट धरली. एका बाईसाठी ना स्वतःच्या नवऱ्याला परक्या बाईसोबत बघणं म्हणजे ना मरण्यापेक्षा सुद्धा वाईट असतं. ते सुद्धा पचवलं आणि चुकीच्या माणसाला संधी दिली. शेवटी त्याने परत तेच केलं जे त्याला करायचं होतं. माझ्या पोटात त्यांचं बाळ आहे हे माहिती असून सुद्धा मला फसवलं. माझ्या नवऱ्याने माझ्याबद्दल जराही विचार करू नये एवढी वाईट आहे का मी तात्या? मी ना मोठ्या विश्वासाने त्यांच्या बरोबर लग्नाला होकार दिला होता. की म्हणलं ठीक आहे, माणूस आहे, बदलतो, हेही बदलते, पण स्वभाव आणि नियत यात फरक आहे नाही का? यांची नियतच वाईट होती. ती कशी बदलू मी तात्या? सांगा ना तात्या, मी काय करू? तुम्ही झोपलं बरंच झालं तात्या. नियतीचाच खेळ म्हणायचा. तुमच्या एकटेपणाला माझ्या दुःखाची जोड मिळाली नाही ते बरंच झालं. आता मी फक्त माझा दादा माघारी येण्याची वाट बघते. सूर्या, कित्येक दिवसांनी असा मॉर्निंग वॉक मिळालाय मला, आणि तो तुझ्यासोबत मिळाला ना याचा जास्त आनंद आहे. तुझी अशी स्पीडी रिकव्हरी बघून ना मला खरंच खूप बरं वाटतंय. माणूसच आहे तसा तर. मी नुसता बरं नाही झालो, एकदम ठणठणीत झालो. तुळजा आज रात्री ना ती ड्रेसिंग बिसिंगची नाटकं चालणार नाही तर सांगून ठेवतो. आपण बाहेर आहोत, त्याचं जरा भान ठेव. चल नाश्ता करून घेऊ, औषधं पण घ्यायची तुला. तुळजा झालं तुझं औषधाचं? काय चाललंय? मी कशाला आलोय? औषधं गोळ्या खायला आलोय का हनीमूनला आलोय सांग बरं? आल्यापासून औषधं गोळ्या आणि ते ड्रेसिंगचे पट्टे एवढंच चाललंय. मला असं वाटतं माझी बायको नाही, मी डॉक्टर घेऊन आलोय माझ्यासोबत. सकाळी उठली की गोळ्या घेऊन उभी असते माझ्यासमोर, दुपारी जेवण झालं की टॉनिक घेऊन उभी असते माझ्यासमोर, रात्री झोपाच्या टायमिंगला ते ड्रेसिंगच्या पट्ट्या घेऊन उभी असते माझ्यासमोर. राहू दे, मी धरूनला बोलवतो आणि मग सगळी मिळून आपण नाश्ता करू, ठीक आहे? अरे काय चाललंय तुझं? काय एवढं मागे लागलास त्यांच्या? अरे एकमेकांसोबत छान गोड क्षण अनुभवत असतील ते, किंवा झोपलेही असतील. तू प्लीज त्यांना आता उठवू नकोस. मला भूक लागली. बघ ना, रूम मध्ये एवढं मोठं मेनू कार्ड ठेवलंय, पण हे कोणी फोनच उचलायला तयार नाही. मग म्हणलं सकाळ सकाळी मीच बाहेर पडावं आणि जे मिळेल ते खावं. काय झालं तुम्हा दोघांना हसायला? तुम्हाला माहिती आहे ना व मला सकाळ सकाळी भूक लागते ते. तुम्ही थांबा, मी त्या मॅनेजरलाच बघते. एवढा फोन ठेवलाय आणि एक फोन कोणी उचलत नाही. मॅनेजर, मॅनेजर! घ्या हे तुमचं हनीमून कपल.